चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, पॉवर सिस्टम एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक. कारण जर कुठेतरी मार्क वाईज बघितलं ना, तर पॉवर सिस्टम हा कुठेतरी चांगले मार्क्स एक्झामला तुम्हाला आणून देतो आणि तुमच्या कट ऑफ साठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. तर पॉवर सिस्टम कुठेतरी शॉर्ट आणि स्वीट फॉर्म मध्ये कव्हर करणं जरुरी आहे. त्याच्यामुळे आपण काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज, फक्त इम्पॉर्टंट एमसीक्यूज आणि एमसीक्यूजचा मागचा कॉन्सेप्ट की तो एमसीक्यूजचा हे आन्सरच का आलं ना, हे दोन पार्ट आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून एका शॉर्ट फॉर्म मध्ये तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल आणि तुमची डेली स्टडी सुद्धा चालू राहील. चला टॉपिकला सुरू करतो है ना. टॉपिकला सुरुवात करू त्या अगोदर ज्यांनीही आपला टेक्निकल कोर्स अजूनही घेतला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण आपल्या एईजेईच्या कोर्सची लिंक देऊन दिली. आपली इंजिन ऍप्लिकेशन प्लीज डाउनलोड करून घ्या, तिथून तुम्ही हा कोर्स घेऊ शकतात. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही दिलंय, माझा नंबर सुद्धा खाली आहे, काही डाऊट असेल तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. चला सुरू करूया. बघा, सर्वात इम्पॉर्टंट जे बाळांनो, जिथून आपण आज सुरुवात करणार तो आहे तुमचा थर्मल पॉवर प्लांट. एकदम 2 मिनिटांमध्ये सांगतो की थर्मल प्लांट पॉवर प्लांट मध्ये ऍक्च्युअली आपण पॉवर जनरेशनचं काम करतो. आता पॉवर जनरेशन बघा, कोणताही पॉवर जनरेट करण्यासाठी मला ना कुठेतरी जनरेटर लागतं, राईट आहे. जनरेटर मध्ये होतं काय, एकदम शॉर्ट मध्ये सांगतोय. जनरेटर मध्ये टर्बाईन फिरतात आणि हे टर्बाईन म्हणजेच काय, मेकॅनिकल एनर्जी असते जी आपण कुठेतरी इलेक्ट्रिकलच्या फॉर्म मध्ये घेतो. ती जनरली आपण 3 फेज घेतो, कारण 3 फेज थोडी चांगली इफिशियंट असते म्हणून घेतो, राईट आहे. मग कुठेतरी माझं काम फक्त एवढंच असतं की हा टर्बाईन फिरला पाहिजे आणि हा टर्बाईन फिरण्यासाठी मी वेगवेगळी एनर्जी वापरतो. त्याच्यामधली एक एनर्जी म्हणजे तुमची थर्मल एनर्जी. ती वापरून मी कुठेतरी काय करतोय माहिती का, माझा पॉवर प्लांट माझा त्या टर्बाईनला फिरवण्याचं काम करतोय, जेणेकरून आउटपुटला मला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटेल. मग या थर्मल पॉवर प्लांट मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पॉइंट नंबर 1 म्हणजे बघा, कोणतंही प्लांट असू द्या, मला जर त्याच्यापासून आउटपुट हवं असेल तर मला कुठेतरी त्याला एनर्जी द्यावं लागेल. तर याच्यामध्ये बाळांनो सर्वात अगोदर म्हणजेच काय, फ्यूल म्हणजे इंधन मी वापरतो, तो असतो माझा कोल. आपण कोलला जनरली काय करतो, कोलला जाळण्याचं काम करतो. कोल जाळण्यामुळे आग लागते आणि ही आग आपण कुठेतरी बॉयलरला देतो. बॉयलरमध्ये वॉटर दिलं जातं आणि या वॉटर पासून तयार होणारी जी स्टीम आहे, ही स्टीम वापरून काय करतो माहितीये का, ही स्टीम वापरून माझे टर्बाईन फिरतात. माझे टर्बाईन फिरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करतं, माझं काम करतं माझी स्टीम म्हणजेच का, वॉटर पासून तयार होणारी स्टीम. आता ह्या पूर्ण पॉवर प्लांट मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. जे वॉटर मी घेतोय पॉवर प्लांट मध्ये, जे वॉटर मी घेतोय ना, हे वॉटर कुठेतरी डायरेक्ट थंड पाणी मी माझ्या बॉयलर मध्ये देत नाही जेणेकरून स्टीम करावं. मी थोडंसं कोमट पाणी देतो आणि हे कोमट पाणी करण्याचं काम माझ्या या कोल पासून निघणारी हीट करते. बघा, मी कोल जाळणार, या कोल पासून बाळांनो जे गॅस फॉर्म बाहेर निघतो ना, त्याला फ्ल्यू गॅसेस असं म्हणतात. कोणते गॅस, फ्ल्यू गॅसेस. हे फ्ल्यू गॅसेस वापरून मी काय करतो माहितीये का, 3 कामं करतो. नीट लक्षात ठेवा, एक्झामला इथून क्वेश्चन येतो. फ्ल्यू गॅस सगळ्यात पहिले तुमच्या सुपर हिटर करतो काय माहितीये का, जी माझे पाण्याची वाफ निघते ना, त्या वाफेला आणखी गरम करण्याचं काम करतो, त्या वाफेमधलं पाणी काढून घेण्याचं काम करतो. पॉइंट नंबर 1. नंतर तुमची ही वाफ जाते तुमच्या इकोनोमायझरला, है ना. इकोनोमायझर मध्ये काय असतं माहितीये का, आपण जे पाणी घेतोय, जे पाणी आपण बॉयलरला गरम करण्यासाठी देतोय ना, त्या पाण्याला पण गरम थोडंसं बॉयलरला देण्या अगोदर गरम करण्याचं काम माझे हे फ्ल्यू गॅसेस करतात. आणि तिसरं अतिशय इम्पॉर्टंट, एअर प्री हीटर. म्हणजेच काय, तुम्ही चूल बघितली असणार घरात, चूल जाण्यासाठी तुम्ही फुकणी वापरताय ना, फुकणीनं फुकतात जेणेकरून आग पटकन लागते. तसंच माझ्या बॉयलरमध्ये सुद्धा आग लागण्यासाठी मला एअरची गरज आहे. ती एअर आपण डायरेक्ट न देता हे फ्ल्यू गॅसेसचा वापर करून ती जी हवा चालली ती हवा थोडीशी गरम करण्याचं काम करतो, राईट आहे. मग फ्ल्यू गॅसेस म्हणजेच काय, माझ्या कोल पासून जितकाही गॅस बाहेर पडतोय ना, तो गरम असतो, खूप गरम असतो, म्हणजे तुम्ही 1000 ऑफ डिग्री सेल्सिअस म्हणू शकता. तर हा आपण डायरेक्ट वातावरणात न सोडता आपण 3 इम्पॉर्टंट कंपोनंटला देतो. कंपोनंट नंबर 1 सुपर हीटर. हा काय करतो माहिती का, सुपर हीटर माझ्या पाण्याची जी वाफ निघतो तिला आणखी गरम करतो. पॉइंट नंबर 1. दुसरा माझा इकोमायझर काय करतो की, माझं जे पाणी मी घेतोय, माझे पाणी जे बॉयलरला देतोय ना, त्याला थोडंसं आणखी गरम करून बॉयलरला देतो. आणि तिसरा म्हणजे एअर प्री हीटर. माझा जो ड्रॉट फॅन आहे ना, ज्याच्यातून मी माझ्या बॉयलरला हवा मारतोय,
या हवेला गरम करण्याचं काम करतो आणि मग याच्यानंतर जी बाहेर हवा निघते ना ती आपण चिमणीतून बाहेर टाकतो आणि याच्यामध्ये काहीतरी आणखी काहीतरी मेकॅनिझम होतं ते मी क्वेश्चनच्या फॉर्मवर सांगेल. तो ओव्हरऑल कुठेतरी माझं एवढं जरी मी थर्मल प्लांट केलं ना मोर दॅन सफिशियंट आहे. काही एमसीक्यूज करूया म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी मी आतापर्यंत जितकंही ज्ञान दिलं ना बाळांनो खूप चांगल्या प्रकारे काय होऊन जाईल रिवाइज होऊन जाईल. मी पटकन एमसीक्यू सुरू करतो. बघा क्वेश्चन नंबर 1 है ना फक्त बघत चालायचंय कॉन्सेप्ट तुमचे ऑटोमॅटिक क्लिअर होतील. क्वेश्चन नंबर 1 है ना जनरली जनरेटिंग व्होल्टेज इन इंडिया इज म्हणजेच काय मी जिथं माझ्या पॉवरचं जनरेशन करतो तिथं किती व्होल्ट तयार केलं जातं. घरापर्यंत 230 व्होल्ट येतं बरोबर पण तयार किती होतंय तयार आपण खूप जास्त तयार करतो. याचं कारण मी देईल कारण मध्ये लॉसेस होणार आहे. ट्रान्समिशन लाईनने येणारा जो पॉवर सप्लाय जे माझं व्होल्टेज आहे ऑब्व्हियसली माझ्याकडे वायर ट्रान्समिशन लाईनचा लॉस झाला नंतर एवढ्या मोठ्या लॉंग डिस्टन्सला एवढा हाय व्होल्टेज कॅरी करणं शक्य नसतं. म्हणून आपण काय करतो माहितीये का सुरुवातीलाच काय करतो व्होल्टेज खूप जास्त जनरेट करतो जेणेकरून माझं करंट कमी होऊन जाईल. कारण तुम्हाला माहिती P इक्वल्स टू व्हॉट V इंटू I है ना मी व्होल्टेज इतकं जास्त जनरेट करतो की करंट ऑटोमॅटिक कमी होऊन जातं. कारण पॉवर नेहमी काय असला पाहिजे कॉन्स्टंट असला पाहिजे. हा फंडा इथे यूज होतो जेणेकरून करंट जितकं कमी तितके ट्रान्समिशन लाईनची लेंथ कमी होऊन जाईल. मोरल ऑफ द स्टोरी मला व्होल्टेज खूप जास्त लागतो आणि किती व्होल्टेज मी जनरेट करणार आहे तर 11,000 व्होल्ट किंवा 11 किलो व्होल्ट यापैकी कोणतं तरी एक ऑप्शन तुम्हाला एक्झामला दिसेल. तर पहिला एमसीक्यू काय डाऊट क्लिअर करून देतो पॉवर माझं कॉन्स्टंट असलं पाहिजे नेहमी त्यासाठी मी व्होल्टेज जास्त करतो म्हणजेच करंट ऑटोमॅटिक कमी होतं. तर ट्रान्समिशन बघा जितकं करंट कमी आहे ना जितकं करंट कमी तितकी वायरची साईज पण माझी कमी होऊन जाते. तर हा मला एक बेनिफिट भेटतो आणि मग ते व्होल्टेज किती जनरेट करतोय मी तर माझं 11,000 व्होल्ट किंवा 11 किलो व्होल्ट एवढं व्होल्टेज मी जनरेट करतोय. नेक्स्ट एमसीक्यू आहे ना 1 बाय 1 कॉन्सेप्ट क्लिअर होत जातील. विच ऑफ द फॉलोइंग पॉवर प्लांट हिज ऑफ रिन्युएबल एनर्जी टाइप. आता बघा दोन टाइपचे पॉवर प्लांट असतात एक माझा रिन्युएबल आणि एक नॉन रिन्युएबल आहे ना. कोणकोणते रिन्युएबल म्हणजेच काय जे जे कधी संपणार नाही जे मी परत तयार करू शकतो ते माझे फॉर एक्झाम्पल सोलार झालं है ना. सोलार माझा सूर्य कधी संपणार आहे का रे कधीच नाही. सोलार पासून जी आज एनर्जी भेटणार ती उद्या परत मी घेऊ शकतो कारण सूर्य नेहमी अवेलेबल आहे. पण तेच कोळसा घ्या कोळसा जळला त्याची राख झाली तो संपला म्हणजे तो तुमचा नॉन रिन्युएबल मध्ये येणार कारण तो परत कोळसा तयार करता येणार नाही. एकदा संपला परत खाणीतून आणावं लागणार राईट आहे. मग मला काय विचारलंय नॉन रिन्युएबल विचारलंय की नाही सॉरी मला रिन्युएबल विचारलाय की जो परत रिन्यू होऊ शकतो. आता बघूया कोणकोणता आहे. थर्मल बघा थर्मलमध्ये काय लागतं थर्मलमध्ये मेनली मला कोल लागतो है ना. कोळसा तुमचा रिन्युएबल कार्य बिलकुल नाही कारण कोळसा जाणला राख झाली संपली हा ऑप्शन बिलकुल मार्क होणार नाही. नंतर तुमचा न्यूक्लिअर. आता न्यूक्लिअर मध्ये तुम्हाला काय लागतं जनरली युरेनियम वापरतो आपण है ना. युरेनियम ट्रिनियम असं काहीतरी वापरतात. हे पण जे केमिकल बाळांनो हे पण एकदा वापरले यांचे रिॲक्शन एकदा संपली काही संपत जातात. याच्यामध्ये पण आणखी इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो कारण आपला कॉन्सेप्च्युअल क्लास आहे. तुमच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये आपण काय करतो युरेनियम 238 हा वापरतो ज्याच्यामध्ये आपण फिजन रिॲक्शनच्या साह्याने काय करतो माहिती का त्याच्यावर एक न्यूट्रॉन मारतो. न्यूट्रॉनच्या साह्याने त्याची काय होते त्याच्यातून परत 2 न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालत राहते है ना. एक न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियमला हिट करणार परत 2 न्यूट्रॉन बाहेर पडणार याच्यातून आपण हीट तयार करतो. ती हीटने परत आपण काय करणार आहे पुढे कुठेतरी मी वॉटरपासून स्टीम तयार करतो आणि त्या स्टीमनेच माझं टर्बाईन फिरतं. पण अल्टिमेटली मी ह्या कॉन्सेप्टवर येतो. हे तर असंच मी तुमचं रिवाइज करून दिलं. मेन कॉन्सेप्ट काय झाला की माझा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता ना त्याच्यामध्ये जे मी फ्यूल वापरणार युरेनियम हे पण कुठेतरी रिन्युएबल नाहीये हे संपून जाईल काही दिवसात. नंतर केमिकल. आता केमिकल तुम्ही कोणतंही वापरा है ना. केमिकल तुम्ही कोणतंही वापरा ते केमिकल एकदा वापरलं की तेही संपतं ते परत बनत नाही म्हणजे ते जे संपलं ते संपलं नंतर नवीन आणावं लागेल ते परत तुम्हाला वापरता येणार नाही जे यूज केलंय. मग एकच ऑप्शन मॅच होतो तुमचा मॅग्नेटो हायड्रोडायनॅमिक हाच तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. याच्यामध्ये लॉजिक हे होतं ना रॉंग ऑप्शन बाजूला फेकून द्यायचे करेक्ट ऑटोमॅटिक मार्क होतं. नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर युज्ड फॉर. लक्षात ठेवा थर्मल प्लांट तुम्हाला काय म्हटलं मी माझ्या कोल मधून जो फ्ल्यू गॅस बाहेर पडतोय ना ती वाफ मी वापरतोय ती 3 महत्वाच्या गोष्टीतून जाते. पहिला तुमचा सुपरहीटर नंतर तुमचा इकोनोमायझर नंतर जातो तो तुमचा एअर प्रीहीटर आणि एअर प्रीहीटर नंतर माझा फ्ल्यू गॅसची गरमी अशी कमी होऊन जाते तर आपण ती चिमणीतून बाहेर फेकतो. पण आता एक लॉजिक लक्षात घ्या की याच्यामध्ये सपोज काही केमिकल ऍड असलं है ना या माझ्या फ्ल्यू गॅसमध्ये ते वातावरणात डायरेक्ट सोडणं चांगलं नाही कारण वातावरण दूषित होऊ शकतं है ना. कुठेतरी वातावरणाची काळजी घेतली जाते म्हणून आपण काय करतो माहिती का त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर मधून पाठवतो. हा काय करतो माहिती का त्या
फ्लू गॅसेस मधले काही जर केमिकल असले किंवा काही असे गॅसेस असले जे वातावरणाकरता हानिकारक आहे ना, तो ऍब्झॉर्ब करून घेतो आणि ट्राय करतो की जास्तीत जास्त शुद्ध हवा बाहेर फेकता येईल. तर त्याचाच यूज विचारलाय बघा. तो स्टीम जनरेशनसाठी तर बिलकुल वापरत नाही मी, कारण स्टीम जनरेशनला आपण कोल वापरतो. ऍश हँड कुठेतरी हा ऑप्शन आता हा बाजूला ठेवा. कोल क्रशिंग, कोलला पण क्रश करायचं काम हा करत नाही. फक्त सांगून देतो कोल क्रशिंगलाच बाळांनो पल्वरायझेशन असं म्हणतात. जिथं माहितीये का कोलचा भुगा करून मग कोलला जाळलं जातं. कधी कधी एक्झामला क्वेश्चन येतो की पल्वरायझेशन काय असतं. सो पल्वरायझेशन ही ती प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये आपण कोलचा भुगा करून तो काय करतोय, जाळण्याचा प्रयत्न करतोय. कारण भुगा केल्यानंतर तो चांगल्या प्रकारे जाळतो. चांगलं एक्झाम्पल देतो. तुम्ही ना शेकोटी लावा, शेकोटी नाही, चुलीमध्ये थोडीशी आग लागली, बरोबर लागली नाही, आणि त्याच्यामध्ये एक पुठ्ठा घ्या ना असा फेकून द्या, तर आग ती विजेल, उलट आग लागण्या जागी विझून जाईल. पण तेच त्या पुठ्ठाचे बारीक बारीक तुकडे करा, मग चुलीत टाका, आग पेटेल. तर जितका माझा सरफेस एरिया कमी असतो ना, तितकी आग काय होते, माझी बऱ्यापैकी लागते. सॉरी, सरफेस एरिया जितका जास्त असतो तितकी माझी आग जास्त लागते. सो कुठेतरी हा सरफेस एरिया वाढवतो. पण माझा हा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटचा काम करत नाहीये. गेला तेल लावत हा कोलला एक्सपान्शन सुद्धा करत नाहीये. ऍश म्हणजेच का जो धुवा बाहेर पडतोय चिमनी मधून ना, त्याला हँडल करायचं काम माझं इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर करतंय. राईट आहे. त्याच्यामधले जे एक्स्ट्रा काही गॅसेस असतील, एक्स्ट्रा वायू असेल ना, तो काढून घेतो. राईट आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे ना, कुठेतरी हळूहळू कॉन्सेप्ट क्लिअर होतील. थोडं फास्ट मे बी होत असेल, पण मी हा थोडा क्विक रिव्हिजन टाइप क्लास ठेवलाय, जेणेकरून तुम्ही ऑलरेडी स्टडी करत आहात, पण तुमच्या स्टडीला थोडा माझा खांदा लागावा आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा ना, हा त्या सिरीजचा थोडा मोठो आहे. जास्त डेप्थ मध्ये आपण जात नाही आहोत. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ स्टीम जनरेटर. आता स्टीम जनरेटर आणि थर्मल प्लांट मध्ये प्लीज कन्फ्युज होऊ नका, दोघं एकच आहे. थर्मल प्लांट मध्ये कोल वापरतो, पण कोल वापरून मी काय करतो, स्टीम जनरेट करतोय. किंवा मग तुम्ही डायरेक्ट स्टीम जनरेटर म्हणा, दोघंही सारखेच आहे. तुमच्या थर्मल पॉवर प्लांटला स्टीम पॉवर प्लांट असंही म्हणतात, दोघं सेम आहे. तर इथं स्टीम जनरेटर वापरून घेतलं, कोणता पार्ट नाही. बघा, इकॉनोमायझर बिलकुल पार्ट आहे. इकॉनोमायझरचा यूज काय होतं बाळांनो, जे माझं वॉटर येतं, वॉटर आहे ना, वॉटर फिडर, ते कोणाला देतं, इकॉनोमायझर देतं, आणि थोडंसं पाणी गरम करून आपण बॉयलरला देतो. वॉटर टर्बाइन है ना, ह्याला बाजूला ठेवतो. बॉयलर असतं, ऑब्व्हियसली बॉयलरचं काम होणार नाही. सुपर हिटर पण असतं. वॉटर टर्बाइन त्याच्यात कुठंच नसतं, है ना. जे टर्बाइन स्टीम टर्बाइन म्हणू शकतो मी, कारण ते स्टीमवर फिरतंय. वॉटर टर्बाइन वगैरे वॉटर टर्बाइन तर आपण ते हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट झाला, राईट. आपण वॉटर देऊन टर्बाइन फिरवतोय, आपण स्टीम देऊन टर्बाइन फिरतोय. त्याच्यामुळे माझं बी नावाचं ऑप्शन बिलकुल माझ्या स्टीम पॉवर प्लांट मध्ये येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन है ना, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिन्स कोल हॅज लो कॅलिफेरिक व्हॅल्यू, है ना, लो calorific value in the modern coal fire thermal station, efficiency is increased by ऍडिशनल प्रोसेस सच आज. खूप सिंपल क्वेश्चन विचारला, जो मी आत्ताच एक्सप्लेन केला की बघ कॅलिफेरिक व्हॅल्यू काय असते. कॅलिफेरिक व्हॅल्यू मध्ये त्याच्यामध्ये किती जास्त कोल आहे ना, तो किती जास्त पेट घेऊ शकतो, यालाच मी काय म्हणतो, कॅलिफेरिक व्हॅल्यू असं म्हणतो. आता ते बोलतात की कोलची कॅलिफेरिक व्हॅल्यू कमी असते का, हे असंच समजून घ्या की चुलीमध्ये मी एक मोठा पुठ्ठा टाकला आणि तो लवकर पेट घेत नाहीये, पण तेच पुठ्ठ्याचे असा चुरा करून टाकला, तो पेट घेतोय. म्हणजेच काय, मी त्याची कॅलिफेरिक व्हॅल्यू वाढतोय, तो त्याला मी ज्वलनशील बनवण्याचं काम करतोय. मग माझा कोळसाही खूप जाड जाड खाणीमधून निघतो, तो इतक्या प्रॉपरली पेट घेत नाही. मग पेट घेण्याकरता मी काय करतो, त्या कोळशाचे काय करतो, बारीक बारीक चुरा करण्याचं काम करतो, जेणेकरून तो पटकन पेट घेईल आणि जास्तीत जास्त आग मारा देईल. आणि या प्रोसेसलाच मी तुम्हाला आत्ताच बोललो, पल्वरायझिंग असं म्हणतात, पल्वरायझेशन असं म्हणतात. बाकी सगळे ऑप्शन एकदम वेस्ट आहेत, असं काही नाहीये ना. नंतर काय पोलुनायझिंग, रिआयनायझिंग, डिआयनायझिंग असं काहीच होत नाही. पल्वरायझेशन ही प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये माझ्या कोळशाची कॅलिफेरिक व्हॅल्यू काय केली जाते बाळांनो, वाढवली जाते. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन स्टीम पॉवर प्लांट, परत स्टीम म्हणजेच कोणता, तुमचा थर्मल प्लांट. डॅश इज अ हीट एक्सचेंजर इन विच हीट इज ट्रान्सफर टू डॅश टू रेज इट्स टेम्परेचर. म्हणजे असं काय ज्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होते. तुम्हाला बोललो ना मी, माझा जो फ्लू गॅस आहे, त्या गॅसला मी डायरेक्ट पॉवर प्लांटच्या बाहेर फेकत नाहीये, कारण मला त्या फ्लू गॅसची हीट वापरायची आहे माझ्या टोटल थर्मल प्लांटची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी. राईट आहे, माझा तो मोठो आहे. मग मी कसं करतो, तो फ्लू गॅस माझ्या 3 मेन कंपोनंट मधून पाठवतो. एक आहे तुमचा सुपर हिटर, बघा कुठं मॅच होतोय का, बघा पहिल्याच ऑप्शन मध्ये सुपर हिटर मॅच होतोय. मग बघा, इन स्टीम पॉवर प्लांट मी काय वापरतो, सुपर हिटर वापरतो. कशासाठी, माझी एक्सचेंजर इन विच हीट इज ट्रान्सफर टू डॅश टू रेज द टेम्परेचर, म्हणजे माझ्या सॅच्युरेटेड स्टीम, कारण माझ्या सुपर हिटरला काय माझ्या बॉयलर पासून जी वाफ येते, त्या वाफ मध्ये परत बाळांनो काहीतरी पाणी असतं, है ना. ती एकदम अशी ड्राय स्टीम नसते, थोडी वेट स्टीम म्हणतो त्याला मी, थोडी ओली स्टीम असते. त्या स्टीमला मी आणखी कोरडं करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यातून मला त्याचं प्रेशर वाढवायचंय, नंतर वॉल्व मधून प्रेशर टेम्परेचर वाढवायचंय.
जितकं टेम्परेचर मला स्टीमचं जास्त करता येईल तितकं चांगलं, कारण जितकं हाय टेम्परेचर असेल ना तितकी ती स्टीम काय होणार, जास्त पॉवरफुलने माझा टर्बाईन फिरवणार, आणि टर्बाईन जितका फास्ट फिरणार तितकं माझी मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर होणार. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. सुपर हिटेड इकोनायझरचा इथं संबंधच नाही, कारण इकोनायझर माझा इकोनायझर इनपुट काय बाळांनो, वॉटर इनपुट आहे, याचं स्टीम इनपुटच नाहीये. सुपर हिटेड नाही, सुपर हीटर हे माझं करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 1 मॅच होणार. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ एअर प्री हीटर इन स्टीम पॉवर प्लांट? स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलाय. मी तुम्हाला आत्ताच बोललो की मला माझी चूल पेटवायची असेल तर फुकणीने मी फूक मारतो, जेणेकरून आग पटकन पकडतात. वाफे बघा, ऑक्सिजन शिवाय पाण्याला म्हणजे माझ्या आग लागणारच नाही, राईट आहे. मग माझ्या बॉयलरला थर्मल प्लांटमध्ये पण सुद्धा काय लागते, हवा लागते. ही हवा थोडी जितकी गरम हवा तुम्ही देणार ना तितका तो पटकन पेट घेणार. एअर प्रीहीटर काय करतो माहिती का, तेच करतो. माझ्या याला माझे फ्ल्यू गॅस जो आहे ना त्या फ्ल्यू गॅसचा यूज करून माझ्या हवेला काय करतो, हीट करण्याचं काम करतो. ऑप्शन नंबर तुम्ही डी मॅच करा. रिमूव्ह द हीट फ्रॉम द फ्ल्यू गॅस अँड हीट द एअर इनपुट. जे इनपुट एअर आहे ना त्याची माझी हीट वापरतो, आणि ती कोणाकडून घेतो हीट, फ्ल्यू गॅस पासून ती हीट घेतो. मी तुम्हाला 3 कंपोनंट सांगितले होते ना, सुपर हीटर, इकोनायझर आणि एअर प्रीहीटर, हा त्याच्यातला एक आहे. याचं काम काय माहितीये का, जी माझ्या फॅन इनपुटची हवा आहे ना ती फॅन इनपुटची हवा जेव्हा माझ्या याच्यातून पास होणार माझ्या एअर प्रीहीटर मधून, तो फ्ल्यू गॅस मधली हीट काढून घेणार आणि ती हवा गरम करायचं काम करणार. सो ऑप्शन नंबर डी माझा राईट असेल. पुढचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू रिगार्डिंग द थर्मल प्लांट? 2 स्टेटमेंट दिले, याच्यापैकी कोणता ट्रू आहे कोणता फॉल्स विचारलाय. अतिशय चांगला क्वेश्चन बघा. ऑप्शन नंबर बघा, एक स्टेटमेंट काय दिलंय, द फिल वॉटर रिड्युसेस ओव्हरऑल एफिशियन्सी ऑफ वॉटर. बघा, फिल वॉटर माझ्या थर्मल प्लांट मध्ये किती पाणी भरतो याच्यावर इफिशियन्सी कधीच डिपेंड नसते. माझी कंप्लीट इफिशियन्सी डिपेंड असते की माझी स्टीम किती स्ट्रॉंग असणार आणि स्टीमचा किती प्रॉपर मी युटिलायझेशन करणार त्याच्यावर डिपेंड असतं. पहिलं स्टेटमेंट तर असंही चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, इन इकोनोमायझर द हीट ऑफ द फ्ल्यू गॅस इज यूज टू हीट द फीड वॉटर. बरोबर आहे. इकोनायझरचं इनपुट काय असतं, माझं वॉटर असतं. सुपर हीटरचं इनपुट काय असतं, बघा लक्षात, प्रत्येकाचं इनपुट लक्षात असलं पाहिजे. जो पहिला कंपोनेंट सुपर हीटर याचं इनपुट काय माझं, तो माझी स्टीम आहे जी बॉयलर म्हणून तयार झाली. इकोनायझरचं इनपुट काय, माझं वॉटर ज्याला गरम करून बॉयलरला देतोय. आणि एअर प्रीहीटरचं इनपुट काय, माझ्या ड्रॉट फॅन मधून जी हवा येते ना ती त्याचं इनपुट आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, म्हणजे ओनली 2 करेक्ट असणार. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. बघा, सगळं तुम्हाला ऑलरेडी मी सांगतोय. आता एमसीक्यू तुम्ही पण एकदा नीट करा, कॉन्सेप्ट तुमचे नक्की क्लिअर होणार. नेक्स्ट क्वेश्चन. आय थिंक बाळांनो क्वेश्चन आपल्या इथे संपलेत, राईट आहे. हा एक छोटासा प्रयत्न होता है ना, कुठेतरी ह्या फॉर्म मध्ये शॉर्ट आणि स्वीट फॉर्म मध्ये तुमच्यापर्यंत ना पॉवर सिस्टम हा मी डिलिव्हर करू शकू, कारण एवढा टाइम आपल्याकडे नाहीये की डिटेलमध्ये घेऊ. आय होप व्हिडिओ आवडला असेल. जर पुढचा पार्ट लागत असेल ना बाळांनो, कमीत कमी 1 ते 2,000 व्ह्यू या पर्टिक्युलर व्हिडिओला जाऊ द्या, कारण तुमचा रिस्पॉन्स असेल तोच मला एक प्रकारची एनर्जी देतो है ना. नेक्स्ट फॉर्म मध्ये मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा. जितके चांगले व्ह्यूज आले ना मी पुढचा पार्ट पण तुमच्याकरता क्वालिटी पार्ट नक्की घेऊन येईल, ज्याच्यामध्ये थेरी प्लस रिव्हिजन मी 10 ते 15 मिनिटात तुमचं करून दिलं. आणि ज्यांना कोर्स बद्दल कोरी असेल प्लीज कोर्स बाय करून घ्या, केला नसेल तर. शॉर्ट आणि स्वीट फॉर्म मध्ये कंप्लीट टेक्निकल कोर्स तुम्हाला कुठेच भेटणार नाही. एकदम प्रॉपर फॉर्म मध्ये आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, ते तुम्हाला भेटून जाईल. याची पीडीएफ मी टेलिग्रामचं जे आपली इंजिनिअरिंग चॅनल आहे ज्याची लिंक मी परत डिस्क्रिप्शन मध्ये टाकलंय तिथे देऊन देईल. ती तुम्हाला एक क्वेश्चन प्रॅक्टिस करायला भेटून जातील, राईट आहे. लिहून तुमचा टाइमपास करू नका. चालतंय बाळांनो, आय होप व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ परत घेऊन येईल. तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे ऑब्व्हियसली. जास्तीत जितके मला व्ह्यूज थोडे बरे वाटतील मी नक्की नेक्स्ट पार्ट आउट करेल, राईट आहे. चालतंय बाळांनो, काळजी घ्या. परत भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. कॉन्फिडन्स डाऊन जाऊन देऊ नका. बाय.